जय महाराष्ट्र फ्रेंड्स. तर आता मी इकडे योगा करायला आलो आहे आणि इथे नाही का उंबराचं झाड आहे आणि असे सगळे एवढे उंबर पिकलेत ना आणि खूप गोड उंबर आहेत. तर लहानपणी आजोबा हे खायला द्यायचे आम्हाला आणि म्हणजे हे अंजिराच्याच जातीचं एक फळ आहे, पण ह्याला उंबर असं म्हटलं जातं, औदुंबर असं म्हणतात आणि हे त्याचं झाड आहे. आणि असं म्हणतात की उंबरीच्या झाडाखाली पाणी असतं. पूर्वी जेव्हा पाणी खोदण्यासाठी किंवा विहिरी खोदण्यासाठी माहिती नसायची की कुठे पाणी आहे, तर तेव्हा उंबराच्या झाडाखाली खोदलं जायचं आणि तिथे पाणी असतं उंबराच्या झाडाखाली. म्हणजे जिथे पाण्याचा जमिनीच्या पोटात पाणी आहे तिथे उंबराचं झाड येतं आणि हे तुम्ही बघू शकताय, हे सेम अंजीर बेससारखंच असतं. तर आता ह्यातली काही फळं आपण पण खाऊयात आणि आपल्या योगाच्या टीमला पण देऊयात आणि त्यांना ह्या फळांचं पण महत्त्व सांगूया. बऱ्याच जणांना ते माहिती आहे, पण त्याचं नावं वेगवेगळी आहेत. सो आपण त्याला उंबर म्हणतो आणि त्यांच्याकडे काहीतरी वेगळं नाव म्हणतात. सो आपण विचारूयात त्यांना. सो तुम्हाला माहिती आहे का हे औदुंबराचं झाड आणि उंबराचं झाड? माहीत असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि चला आता आमची टीम आली आहे तिकडे आणि एक छोटंसं पोल्युशनच्या जगामध्ये एक छोटंसं एक जंगल आहे इथे, जिकडे आम्ही योगा करायला येतो. हे बघू शकताय किती फ्रेश वाढलंय उंबर, आत्ताच वाढले ते सगळे. तर निसर्ग आपल्याला खूप भरभरून देतं, फक्त आपल्याला त्याची जाणीव नाही आहे आणि त्याचं महत्त्व नाही आहे आपल्याला. त्यामुळं नक्कीच. आणि मला उंबर खूप आवडतो. असं म्हणतात की इथे दत्तगुरूंचा पण वास असतो. असं एक उंबराच्या झाडाच्या खाली एकदम वेगळीच पॉझिटिव्हिटी जाणवते. तर हा या औदुंबर गावी पण मी लावला औदुंबराचं झाड आणि हा कधी तोडला गेला, म्हणजे ह्याचं झाड जर तोडलं तर ह्याच्यात पाणी पण असतं. एकदा गावी आपला रस्त्याच्या आड एक झाड येत होतं तेव्हा ते तोडलं होतं, तो खूप पाणी निघालं होतं त्या झाडातून. अक्षरशः आमच्या अख्खी वाडी आणि ते पाणी भरून नेलं होतं, कळशा भरून उंबराच्या झाडाचं पाणी. तर आता हे आहे औदुंबर आणि मला सांगा की कोणाकोणाला हे झाड माहिती आहे आणि नक्कीच कमेंट करा. बाय फ्रेंड्स.